इकडे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरती सस्पेन्स अद्यापही कायम आहे। महायुतीमधून उमेदवारीचे प्रबळ दावेदार असणारे छगन भुजबळ गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये तळ ठोकून असतानाच दुसरे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा तिकीट आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा व्यक्त केलाय। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजेच गुढीपाडव्याच्या आधी उमेदवारीची घोषणा होणार असल्याची त्यांनी एबीपी माझाला माहिती दिली। तर नाशिकच्या जागेवरती अद्यापही शिवसेनेचा दावा कायम असल्याचं दादा भुसे यांनी म्हटलंय। मला असं वाटतं का या संदर्भातला महायुतीचा निर्णय हे राज्य पातळीवरती नाशिकच्या जागेसोबतच इतरही जागांचा लवकरच मला असं वाटतं का 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी जाहीर केला जाईल आणि ही जागा शिवसेनेलाच सुटेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे। तुम्हाला काय अपेक्षा आहे, कधीपर्यंत नावाची घोषणा होऊ शकते? मला असं वाटतं का गुढीपाडव्याच्या अगोदर म्हणजे 9 तारखेच्या आत ही घोषणा निश्चित होईल। नाशिक लोकसभेच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की ती स्टँडिंग जागा शिवसेनेची महायुतीच्या माध्यमातून आहे। नैसर्गिकरित्या आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेला ती जागा मिळाली पाहिजे हा दावा आमचा कायम आहे। या क्षणाला सुद्धा आमचा दावा आहे की ती जागा शिवसेनेची आहे आणि विद्यमान खासदार गोडसेजींच्या माध्यमातून अनेक चांगली कामं त्या ठिकाणी संपन्न झालेली आहेत। महायुतीचे नेते जो काही निर्णय करतील त्याचा मार्गक्रमण करणं एक शिवसैनिक म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे। आम्हाला विश्वास आहे की ती जागा शिवसेनेला सुटेल। नाशिकमधून छगन भुजबळ निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू असताना त्यांच्याबद्दल महत्त्वाची बातमी आहे। भुजबळ कुटुंबियांकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये भुजबळ कुटुंबियांनी 6.5 कोटी रुपये भरलेले आहेत। उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्यानं भरण्यात येणार असल्याचं कळतंय। वन टाइम सेटलमेंट या योजनेमध्ये हे थकीत कर्ज भरण्यात येतंय अशी माहिती आहे। उमेदवारी मिळाली तर या कर्जावरून कुणी तक्रार करू नये म्हणून भुजबळ कुटुंबीय खबरदारी घेत असल्याचं सांगलं जात आहे। आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर कारखान्यासाठी 2011 साली भुजबळ कुटुंबियांनी 28 कोटींचं कर्ज नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।